नागपूरमध्ये अजूनही हाय व्होल्टेज ड्रामा सुरू आहे। नागपुरात भाजप बंडखोर किसन गावंडेंना समर्थकांनी घरामध्ये डांबलेला आहे। किसन गावंडे सध्या बोलतात। असं नाही मान्य फडणवीसशी बोलणं झालं आहे। फडणवीसजींना ज्या सांगितलं असेल तिथे मी जातो। मुख्यमंत्री सांगितलं ते तिथेच गेल्यावर ठरेल आणि असा कुठलाही अन्याय घडणार नाही। या भागातल्या कार्यकर्त्यांचं मन दुखावेल अशी कुठलीच घटना घडणार नाही। माननीय फडणवीसशी बोलणं झालं तेच मला सांगू शकतील। नाही मी कार्यकर्त्यांच्या मताची सहमत आहे। कार्यकर्त्यांच्या भावनेचा आदर आहे। मी कार्यकर्त्यांची मताची सहमत आहे। सीएम साहेबांनी तुम्हाला तुमचं मत विचारलं तर तुम्ही काय म्हणणार? काय मी कसा कार्यकर्त्यांचं मत मांडीलच। कार्यकर्त्यांचं मत मांडीलच। कार्यकर्त्यांचं मी मत मांडणार आहे आणि कार्यकर्त्यांना कुठल्याही प्रकारचा अन्याय होणार नाही। नाही असं कुठलाच विषय होणार नाही। असा कुठलाच विषय होणार नाही। कार्यकर्त्यांच्या विरोधात निर्णय कुठलाच होणार नाही। बरं मला एक सांगा की आता आतमध्ये काय चर्चा झाली? आतमध्ये चर्चा झालेली आहे की कार्यकर्त्यांची जी मागणी आहे की या भागातला एक नगरसेवक व्हावा, त्याकरता त्यांचं असं म्हणणं आहे की या भागाला नगरसेवकाकडे अधिकार दिले जातील आणि त्याबद्दल कामं कुठले अडथळा होणार नाही। तर त्यांनी मग सीएम साहेबांना फोन लावला। सीएम साहेबांनी बोलून घेऊ आपण, काही चिंता नाही। नाही अपक्ष लढणार नाही। अपक्ष लढणार नाही। सांगतील ना, सांगतील। शक्य आहे नाही असं सांगितलंय। शक्य आहे। माझं काय म्हणणं आहे नाही कुठल्याही माझं काय म्हणणं आहे पक्ष नेतृत्व ठरवेल। होऊ शकते की ते स्वीकृत नगरसेवक देतील। या भागावर अन्याय होणार नाही हे नक्की। नाही मिळालेलं नाही पण देतील असं मला तरी वाटते आणि या भागावर अन्याय होणार नाही हे नक्की। मला कार्यकर्त्यांना विनंती आहे असं कुठलंही कृत्य करू नका। आपल्यासोबत किसन गावंडे आहे। भाऊ मला एक सांगा, परिणय फुके यांनी मुख्यमंत्र्यांसोबत तुमचं काय बोलणं करून दिलं? नाही माझं बोलणं करून ते मला येतो भेटायला या बोलून काय आश्वासन दिलं? काय आश्वासन दिलं? आश्वासन भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला आश्वासनाची गरज नाही आहे। पक्षाने मला लहानाचं मोठं केलेलं आहे। पक्षाने मला खूप काही दिलेलं आहे। नगरसेवक हे सर्वस्व पद नाही आहे। पक्षाने मला गरिबीतनं मी जन्माला आलो आहे आणि पक्षाने मला खूप काही दिलंय। आज जे काही मी आहे ते पक्षामुळे आहे। कार्यकर्त्याच्या भावनाचा मला आदर करतो मी, त्याच्यामुळे तो विषय नाही आहे आणि नगरसेवकाचे अधिकार नक्कीच मिळेल। कार्यकर्त्या भावना कशा जपल्या जाईल? मग नाही कार्यकर्त्याच्या भावनाचा नक्कीच आदर होईल। मुख्यमंत्र्यांशी एकदा चर्चा करू द्या, नक्की आदर होईल त्याचा। तुम्ही जर का तुमच्या उमेदवारी अर्ज मागे घेतला तर मग हजारीपाड भागाला प्रतिनिधित्व कसं मिळेल? जी कार्यकर्त्यांची भावना आहे कुठल्या रूपाने प्रतिनिधी मिळेल या भागाला, कुठल्या नाही कुठल्या रूपाने होऊ स्वीकृत नगरसेवक म्हणून मिळेल, कुठेही मिळेल। काही शब्द दिला तसा? शब्द दिला, शब्द द्यायचे आहेत। अजून आम्हाला जाऊ द्या, तेव्हाच होईल चर्चा, होईल तेव्हाच होईल ना। कुठे बोलावलंय तुम्हाला? माननीय फडणवीसजींना माहित। आपण बघू शकतो की किसन गावंडे आता घरातनं बाहेर निघालेले आहे आणि ते कार्यकर्त्यांच्या गराड्यामध्ये आहे। मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी केली, त्यामुळे मग शेवटी किसन गावंडे हे परिणय फुके सोबत आता मुख्यमंत्री यांच्यासोबत चर्चा करायला जात असल्याचं त्यांच्याकडनं सांगण्यात येत आहे। मात्र इथे जो कार्यकर्त्यांचा उद्रेक पाहायला मिळत आहे, कुठेतरी एक तोडगा काढण्याचा प्रयत्न झाला की जर का या प्रवर्गामधनं जर का किसन गावंडे यांचा अर्ज मागे घेतला, नितीन होले यांचा अर्ज कायम राहिला तर मग कुठेतरी एक वेगळा पर्याय कसा आहे तर स्वीकृत नगरसेवक म्हणून एक पक्षाकडे पर्याय, त्यावर कदाचित एक मधला मार्ग काढला गेला असावा असा अंदाज व्यक्त केला जात आहे। मात्र किसन गावंडे यांनी तसं काही सांगितलं नाही की मी असं काही शब्द मला मिळाला नाही, मी तर तो मला शब्दही नको, कारण की त्यांचं असं म्हणणं की मी पक्षाचा प्रामाणिक कार्यकर्ता आहे आणि पक्षाचा प्रामाणिक कार्यकर्ता असल्यामुळे मला कुठेतरी पक्षाचा जो आदेश आहे तो मला मान्य करावा लागेल। आपण बघू शकतो की अजूनही किसन गावंडे यांच्या घरापुढे कार्यकर्त्यांची गर्दी आहे। परिणय फुके हे आतमध्ये गेले होते, माजी आमदार सुधाकर कोहडे हे देखील आतमध्ये गेलेले होते आणि त्यांनी सांगितलं की कुठेतरी या संपूर्ण प्रकरणामध्ये मधला मार्ग काढला जाईल आणि संकट मोचन म्हणून मग परिणय फुके यांना पक्षश्रेष्ठीने इथे पाठवलेलं। परिणय फुके इथे आल्यानंतर कार्यकर्त्यांना सुरुवातीला आतमध्ये जाऊ देत नव्हते घराच्या, मात्र नंतर मग कार्यकर्त्यांची समजूत काढली गेली। त्यांच्या किसन गावंडे यांच्या कुटुंबियांनी देखील विनंती केली आणि मग कुठेतरी परिणय फुके हे घराच्या आतमध्ये गेले। त्यांनी किसन गावंडे यांच्यासोबत चर्चा केली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत देखील त्यांनी किसन गावंडे यांचं बोलणं करून दिलं आणि त्यानंतर मग कुठेतरी
किसन गावंडे यांना काहीतरी एक वेगळा पर्याय, एक वेगळं आश्वासन दिलं असावं असा एक निष्कर्ष निघतो. पण सध्याच्या परिस्थितीमध्ये किसन गावंडे हे उमेदवार राहणार नाही असं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि या संपूर्ण गोष्टीवरनं जर का आपण बघितलं तर किसन गावंडे आता बघा अजूनही आपल्याला पाहायला मिळते की कार्यकर्त्यांच्या घराट्यामध्ये आहे. कार्यकर्ते नाराज आहे. कार्यकर्त्यांची अशी इच्छा आहे की किसन गावंडे यांनी जाऊ नये. मात्र कुठेतरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा शब्द त्यांना दिला गेला आणि त्यानंतर मग आता कार्यकर्त्याबद्दल त्यांना विचारूया, एक आश्वासन मिळालेलं आहे ते मान्य आहे का तुम्हाला? हो ठीक आहे, मान्य आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जे आश्वासन दिलं ते मान्य आहे का तुम्हाला? हो मान्य आहे. तुम्हाला मान्य आहे? कोणतं आश्वासन? म्हणजे बैठकीला बोलावलाय, तिकडे फोनवर संवाद झाला. हो, तर त्या गोष्टी नाही. देवेंद्र फडणवीस साहेब जे म्हणेल तेच सर्व कार्यकर्ते करायला तयार आहेत आणि साहेब पण त्यांचं म्हणणं ऐकून घेईल आणि ते पोषक वातावरण जर तयार. माजी आमदार सुधाकर देशमुख आहे. भाऊ, कार्यकर्त्यांच्या भावना संतप्त आहे इथे. त्या तीव्र भावना आहेत, त्यांच्या भावना समजावून घेतल्या आहे आणि याच्यातून निश्चित मार्ग निघेल. काय वाटतं तुम्हाला, मधला मार्ग कसा काढला, ते प्रतिनिधित्व कसं मिळेल? असं आहे, आता साहेबांशी बोललो आहे, त्याच्यातून मार्ग निघेल. परिणय फुके आपल्यासोबत, आपण त्यांना विचारूया. परिणय फुके देखील त्यांच्यासोबत जात आहे. परिणय फुके, त्याआधी आपण बघू शकतो की किसन गावंडे यांच्या घरासमोरचं हे दृश्य आहे. किसन गावंडे यांच्या घरासमोर दृश्य. परिणय फुके आपल्यासोबत आपण. बरं, आता एक शेवटला प्रश्न की आता पक्षाने काय तोडगा काढला, म्हणजे सगळ्यांना उत्सुकता आहे. नाही, आता दोन्ही उमेदवार सोबत, सगळ्या उमेदवारांसोबत आम्ही बसणार आहे. पक्षाचे सर्व नेते तिथे कार्यालयात येणार आहे. तिथं आम्ही फडणवीस साहेबांसोबत बोलणं करून देऊ आणि निश्चितच फडणवीस साहेब जो निर्णय घेतील तो सर्वांना मान्य राहणार आहे. बरं, पण काय म्हणजे आश्वासन कसा तोडगा, हजारीपाड भागाला प्रतिनिधित्व कसं मिळेल ही कार्यकर्ते? हजारीपाड भागात मागच्या 20 वर्षापासून सगळे विकास कामं किसन गावंडेजींच्याच माध्यमातून होत आहे. पुढे किसन गावंडेजींच्याच माध्यमातून हे सर्व विकास कामं होणार आहे. जे उरलेले जितके काम आहे पुढच्या 5 वर्षात आम्ही त्यांच्या भावनेचा आदर केला जाईल. निश्चितच कार्यकर्त्यांच्या भावनाचा आदर केला. कार्यकर्ते दुखावणार नाही. नाही, 100% कार्यकर्ता पक्ष काळजी घेईल. निश्चितच पक्ष या संदर्भातली काळजी घेईल. त्यांना पण यांची कल्पना देण्यात आली. पूर्ण कल्पना देण्यात आली. त्यांनी तिथे बोलवून सगळ्यांसोबत बोलण्याचा, ते व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून सगळ्यांसोबत बोलणार आहे. आपण बघू शकतो की परिणय फुके त्यांनी सांगितलं की व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत किसन गावंडे आणि त्यांच्या समर्थकांचं बोलणं केलं जाईल. आणि मग आता ज्या प्रकारे आपल्याला पाहायला मिळतं की आतमध्ये बघा किसन गावंडे देखील सोबत बसलेले आहे. सोबतच परिणय फुके एक प्रकारे संकट मोचन म्हणून आले, तुम्हाला पाठवण्यात आलं. नाही, काही अशी अडचण झाली तर निश्चितच पक्षाचं काम म्हणून आपण सगळ्यांना समजूत घालण्याचे काम नेहमी करतो. मी नाही बसतो. आपण बघू शकतो किसन गावंडे देखील आहे, ते देखील चाललेले आहे परिणय फुके यांच्या सोबत आणि एक मधला मार्ग काढण्याचा प्रयत्न आहे. शेवटी कार्यकर्त्यांच्या भावनेला महत्त्व असतं. कार्यकर्ता दुखावणार नाही याची पूर्ण खबरदारी देखील पक्षाकडनं घेतली जात आहे. त्याचमुळे किसन गावंडे यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा केली जाणार आहे. त्यासाठी परिणय फुके यांना बोलावण्यात आलं होतं आणि मग परिणय फुके आणि मुख्यमंत्री यांच्या मार्गदर्शनातच किसन गावंडे हे निर्णय घेणार आहे. आणि आपल्याला पाहायला मिळतं की या साईडनं जर का तुम्ही बघितलं तर किसन गावंडे हे जाताना दिसत आहे. कार्यकर्ते अजूनही म्हणायला, अजून आता भाऊ चालले आहे, तुम्हाला मान्य आहे का? अभी हम लोग यहाँ पर रुके रहेंगे जब तक भाव वहाँ से वापस नहीं आते, तब तक हम लोग यहीं पर रुके. तुमची वाट पाहती थांबणार. मी येणार, नक्की कार्यकर्त्यांशी बोलणार. कार्यकर्त्यांच्या भावनेचा आदर ठेवला. बिलकुल, नक्की. कार्यकर्ता हा सर्वप्रथम आहे. तुम्हाला हजारीपाडला प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे. मिळेल. कुठल्या नाही कुठल्या रुपयात नाही. अर्ज वापस नाही घ्यायचा. नाही, ठीक आहे ना. कार्यकर्त्यांच्या इच्छेचा आदर करू. तोडगा काढला जाईल. आपण बघू शकतो की किसन गावंडे आहे, परिणय फुके यांच्यासोबत चाललेले आहे. आणि एकंदरीतच आपण जर का बघितलं तर निश्चित मोठा हाय व्होल्टेज ड्रामा इथे पाहायला मिळाला. तिकडून आल्यावर कार्यकर्ते खुश राहील. बिलकुल खुश राहतील. पुरे कार्यकर्ते खुश. राजू भाऊ, कार्यकर्त्याचं प्रेम बघून काय वाटतं तुम्हाला? एकदम मन भारावून येते. काय म्हणते कार्यकर्ते, काय म्हणणं आहे तुमचं? हम बिलकुल वापस घ्यायचे नाही. आम्हाला उमेदवारी पाहिजे तर किसनजी गावंडेजीची पाहिजे. तुमचं काय म्हणणं आहे? आमच्या तेच म्हणणं आहे की गावंडेजीची तिकीट पाहिजे आम्हाला. वापस घ्यायचं की नाही? नाही. आता तुम्ही काय बोला? ठीक आहे. मी कार्यकर्ता आदर करेल, नक्कीच आदर करेल. आपण बघू शकतो की कार्यकर्त्याच्या भावना अजूनही तशाच आहे की उमेदवारी अर्ज मागे घेऊ नये. तर दुसरीकडे किसन गावंडे हे आधीपासूनच सांगत होते की
पक्षाचा जो आदेश असेल तो त्यांना मान्य असेल आणि पक्ष आदेशानुसारच निर्णय घेतला जाईल. आणि तशा प्रकारे मग आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा करायला ते परिणय फुकेसोबत निघालेले आहे आणि व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून ही चर्चा होईल आणि त्यानंतर मग एक तोडगा काढला जाईल आणि कार्यकर्त्यांच्या भावना जपल्या जाईल, कार्यकर्त्याला कुठेही दुखावलं जाणार नाही असं देखील परिणय फुके यांनी सांगितलं. सोबतच किसन गावंडे यांनी देखील सांगितलं. कॅमेरामॅन मिथुन आत्मनेसह तुषार कोहळे, ABP माझा, नागपूर. तर किसन गावंडे यांच्या घराबाहेरची ही दृश्य आहेत. परिणय फुके यांनी मध्यस्थी केलेली आहे आणि आता परिणय फुके यांच्यासोबत किसन गावंडे निघालेले आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधला जाईल आणि या सगळ्यातून आता मध्यम मार्ग नेमका काय निघतो याकडे सगळ्यांचं लक्ष असेल. तर कार्यकर्त्यांचा प्रचंड गराडा सध्या किसन गावंडे यांच्या घराबाहेर पाहायला मिळतोय. गेल्या साधारण 1.5 तासांपासून हा सगळा प्रकार सुरू आहे. किसन गावंडे यांना कार्यकर्त्यांनी घरात डांबलं. आपला उमेदवारी अर्ज जो त्यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरलेला होता, बंडखोरी केलेली होती, तो उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी ते निघाले होते. पण किसन गावंडे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेऊ नये अशी समर्थकांची, प्रभागातल्या नागरिकांची ठोस भूमिका होती. आणि आता जोपर्यंत किसन गावंडे चर्चा करून परत येत नाहीत तोपर्यंत आम्ही त्यांच्या घराबाहेर थांबू, त्यांची वाट पाहू अशी प्रतिक्रिया समर्थकांनी दिलेली आहे. तर समर्थकांच्या, कार्यकर्त्यांच्या भावनेचा आदर राखला जाईल, त्यांना कुठेही नाराज केलं जाणार नाही, कार्यकर्ता सर्वप्रथम आहे अशी प्रतिक्रिया किसन गावंडे यांनी दिलेली आहे. त्यामुळे या सगळ्यामध्ये आता देवेंद्र फडणवीस काय मध्यम मार्ग काढतात, पक्षाचे नेमके काय आदेश येतात याकडे देखील लक्ष द्यावं लागणार आहे. किसन गावंडे यांच्या घराबाहेर ही प्रचंड मोठी गर्दी. काही वेळापूर्वीची ही दृश्य ज्यावेळी किसन गावंडे यांना घेऊन परिणय फुके घराबाहेर आले. मध्यस्थी करण्यासाठी परिणय फुके पोहोचलेले होते. गेल्या 20 वर्षात किसन गावंडे यांच्या नेतृत्वात या प्रभागातली विकास कामं झालेली आहेत आणि यापुढे सुद्धा या प्रभागाला त्यांचं नेतृत्व मिळेल असा विश्वास परिणय फुके यांनी व्यक्त केलाय. पण या सगळ्यामध्ये आता मध्यम मार्ग नेमका काय निघतो हे पाहणं देखील तेवढंच महत्त्वाचं आहे. कारण कार्यकर्त्यांची भावना आहे की किसन गावंडे यांनाच इथे उमेदवारी मिळावी, यांनाच तिथे प्रतिनिधित्व करता यावं. त्यामुळे या सगळ्या घडामोडी अत्यंत इंटरेस्टिंग नोटवरती येऊन पोहोचलेल्या आहेत. परिणय फुके यांनी मध्यस्थी केलेली आहे. परिणय फुके आणि किसन गावंडे हे आता एकाच गाडीतून निघालेले आहेत. बैठक घेतली जाणार आहे. देवेंद्र फडणवीस व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून त्या बैठकीला संबोधित करतील आणि या सगळ्यामध्ये नेमका काय मध्यम मार्ग देवेंद्र फडणवीस काढतात याकडे देखील लक्ष असेल. समर्थकांची आग्रही मागणी एवढी जास्त होती की आता देवेंद्र फडणवीस यांना या सगळ्यामध्ये हस्तक्षेप करावा लागतोय. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.